आज आपण एक चायनीज पदार्थ बनवणार आहोत। तर बघू शकता बेबी कॉर्न घेतलेला आहे मी, छोटे छोटे नाजूक असे घेतलेले आहेत। त्यात मी 2 मिरची कापून घालत आहे। लाल आणि पिवळी ढोबळी मिरची घ्यायची, हिरवी असेल तर हिरवी सुद्धा तुम्ही घेऊ शकता। हे कॉर्न सुद्धा मी थोडेसे बारीक बारीक कापून घेतलेले आहेत, नाही कापले तरी चालतात। आता हे छान आपण मीठ घालून गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत, उकळवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे, त्याच्यामुळे ते छान टेस्टी होतात। तर बघू शकता हे उकळत आहे, तोपर्यंत आपण सर्व मसाले एकत्र करून घेऊया। तर मी घेतलेला आहे ग्रीन चिली सॉस 1 चमचा घेत आहे आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत रेड चिली सॉस। अशा प्रकारे आपण सर्व मसाले एकत्र करून घेत आहोत। त्याच्यानंतर आपण घालणार आहे थोडीशी साखर, बघू शकता एकदम थोडीशी घातलेली आहे। ओवा अर्धा चमचा घातलेला आहे। मिरी पावडर अर्धा चमचा घालणार आहोत। मिरी पावडर याच्यामध्ये खूप जरुरी आहे, मिरी पावडर घालणं। आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपण आता हे साईडला ठेवून देऊया आणि 1 ते 1.5 चमचा मी तेल घेतलेलं आहे। पॅनमध्ये तेल घेतल्यानंतर त्यात 1.5 चमचा असं मी लसूण, भरपूर लसूण घेतला तरी चालतं ह्याच्यासाठी। तर लसूण बारीक कापून घेतलेला आहे आणि जी तिखट नसते ती अशी मिरची मी घेतलेली आहे, कारण लहान मुलांसाठी हा पदार्थ आहे। बघा कांदा पण घालून घेतला। छान तिन्ही पदार्थ असे परतवून घ्यायचे आहे। त्याचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपण जे एकत्र करून घेतलेले सर्व सॉस घालायचे आहेत। तर हे पण छान परतवून घ्यायचे आहेत आपण। एकदम झटपट होणारा हा पदार्थ आहे, तुम्ही बघू शकता लहान मुलांना खूप आवडतं। डार्क सोया सॉस मी 1 चमचा घातलेला आहे आणि पुन्हा एकदा परतून घेत आहे। त्याच्यामध्ये मसाले जळू नये म्हणून 1 किंवा 2 चमचा आपण त्याच्यात पाणी घालणार आहोत, थोडासा ओलावा येण्यासाठी, म्हणजे मिरची छान शिजून निघते। मीठ तर नेहमी तुम्ही अंदाजे थोडंसंच घालायचं आहे, कारण सर्व पदार्थांमध्ये, सर्व सॉसमध्ये त्याच्यामध्ये सगळं मीठच असतं, त्याच्यामुळे आपण कमी मीठ घालायचं आहे। तर बघू शकता आपण बेबी कॉर्न पण घालून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आणि छान 1 ते 2 मिनटं चांगलं परतवून घ्या। 2 मिनटं तरी छान परतवून घ्या, कारण त्याला सगळे मसाले लागले पाहिजे। तर हा चायनीज पदार्थ आहे, याच्यामध्ये तुम्ही मशरूम घालू शकता। तर खूप छान आणि टेस्टी असा हा झालेला पदार्थ आहे। हा मुलांना ही डिश खूप आवडते, तर तुम्ही नक्की करून बघा। दुपारच्या वेळी, सकाळच्या वेळी मुलं नाश्त्याला जरूर खातील। तर जर तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्की बघा। थँक्यू।